चिपळूणमध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची अशाच एका गावामध्ये मी आलेलो आहे, ज्या गावामध्ये घरोघरी उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अलोरे पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश कदम आणि जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार गायत्रीताई कदम. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. निलेशजी, मला सांगा, घरोघरी प्रचार सुरू आहे, काय वातावरण आहे? एकंदरीत तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांच्या माध्यमातून या विभागात खूप सारी कामं झालेली आहेत. त्यामुळं या घराघरात सगळ्यांच्या मनात राष्ट्रवादी आहे. नेमका मतदारांना सामोरं जाताना प्रचाराचे काय मुद्दे आहेत आणि आपल्या विकासाचा अजेंडा काय आहे? या ठिकाणी चार जे गाव येतात ते कोयना प्रकल्पाअंतर्गत येतात. त्यामुळे इथल्या लोकांना कोयना प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या सोयी सुविधा असतील, आणखीन अनधिकृत बांधकामचा विषय असेल, तो शासन निर्णय झाला तोडण्याबाबतचा, त्याबाबत आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून वरिष्ठ लेवलला चर्चा चालू असून तो विषय थांबवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. आणखीन बाकी ग्रॅव्हिटी योजना वगैरे सगळ्या या ठिकाणी चालू आहेत. विकास कामही आहेत मोठ्या प्रमाणात सुरू. आपण ह्यापूर्वी एका ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होतात आणि आता जिल्हा पंचायत समितीच्या गणासाठी आपल्याला उमेदवारी दिलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? मी 2015 ते 17 मध्ये कोयकडी गावचा सरपंच होतो. त्यावेळी मी गावाला स्मार्ट विलेजची गव्हर्नमेंटची स्कीम आली होती. त्या योजनेतून मी गावाला 10 लाखाचा पुरस्कार मिळवून होता. शासकीय कामाचा खूप सारा अनुभव पाठीशी आहे, गाठीशी आहे. आणि मला या ठिकाणी आमदार शेखर निकम असतील किंवा आमच्या या पंचक्रोशीतले सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सगळ्यांचं मार्गदर्शन आणि वारंवार त्यांच्या सूचना असतात. त्यानुसार आपण येणाऱ्या काळात त्याच्यामध्ये खूप सारा काही बदल करू शकतो. नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये वॉर्ड हा मर्यादित असतो, पण गणामध्ये किंवा गटामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये संपर्क ठेवावा लागतो. तर ही प्रचार यंत्रणा कशी राबवता? यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये, वाडी वस्तीमध्ये आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रचार यंत्रणा राबवतो. आपल्यासोबत जिल्हा परिषदेच्या उमेदवार गायत्रीताई कदम आहेत. ताई, मला सांगा की प्रचार यंत्रणा कशी राबवता आणि आपलं विजन काय आहे? निवडणुकीच्या रिंगणात मी पहिल्यांदाच उतरलेली आहे, मात्र मला माझ्या वडिलांचा वारसा लाभलेला आहे की पहिल्यापासूनच बाळकडून मी त्यांच्याकडून अनुभवते राजकारण कसं करायचं. आणि सर्वात मोठी साथ लाभलेली म्हणजे आपले चिपळूण तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय शेखरजी निकम साहेब यांनी ही उमेदवारी मला दिली आणि ती उमेदवारी मी घरोघरी प्रचार करून मी माझ्याकडून जे काही शक्य होईल, त्या काही अडचणी असतील, लोकांच्या समस्या असतील, त्या जाणून घेऊन त्यानंतर पूर्ण करून त्या सोडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. आपण शिक्षिका आहात, शिक्षिका म्हणून आपण काम करता, तर प्रभागाचा किंवा गटाचा विकास करताना कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर आपल्या समोर येतात आणि एक महिला म्हणून महिलांसाठी आपण काय करू इच्छिता? महिलांसाठी आपण आता बघतोय की कामांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी गावोगाव ग्रॅव्हिटी पाणी योजना असेल किंवा पाखाड्या असतील, सगळे असतील, तर माझा हेतू असा आहे की जे बचत गट आहेत महिलांचे, त्या बचत गटांसाठी पुढे भविष्यात चांगल्या गोष्टी करेन मी, असं मी माझ्या समोर आव्हान ठेवलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, मतदारांना आपण पॅनल तर्फे काय आवाहन कराल? आजपर्यंत समाजकार्य करत आलो, यापुढेही करणार. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यांनी कधीही आम्हाला सांगाव्या आणि आम्ही त्या नक्कीच पूर्ण करणार. फक्त त्याने आम्हाला त्यांचा पाठिंबा, त्यांची साथ देऊन विजयी करावं, असे मी त्यांना आवाहन करेन. राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश कदम आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार गायत्रीताई कदम यांचा अलोरे गटामध्ये आणि गणामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. आपण पाहता ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि घरोघरी जाऊन डोर टू डोर असा त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. कॅमेरामॅन अक्षय भागडेसह सुनील साळवी, चिपळूण.